1 नंबरमध्ये कोण कोण येतं, तर 1, 10, देन 19, 28 हे सगळे जे आहेत, म्हणजे इन शॉर्ट जे पण 2 डिजिटच्या आपल्या डेट्स आहेत त्याला ॲड करायचं आहे, 1 डिजिटपर्यंत आणायचं आहे. ओके. आणि ती जी डिजिट, तो जो नंबर येईल तो म्हणजे तुमचा मूलांक किंवा भाग्यांक येतो. तर या लोकांमध्ये असं नाही की पैसा नसतो. ह्यांच्याजवळ पैसा कधी टिकणार नाही जेव्हा हे फक्त स्वतःजवळ ठेवतील, ओके. डोनेट करणार नाही. यांच्यासाठी एक खूप सुंदर रेमेडी मी सांगते. 1 नंबरवाल्यांसाठी जे काही हे कमवतात त्याच्यातला काहीतरी पर्सेंटेज 0.01% का असू दे, तो त्यांनी डोनेट करावा. ओके. आता प्रश्न पडेल आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला की कुठे मी डोनेट करावा, तर त्यांनी वृद्धाश्रमामध्ये डोनेट करावा. अच्छा. त्याचं ते पैसा नका देऊ, अन्न आणायचं आहे त्याचं, त्यातल्या त्यात स्पेशली गहू आणि गूळ त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे आणि ते त्यांनी डोनेट करायला पाहिजे. ओके. येस. आता 2 म्हणजे परत तेच 2, 11 आहे, त्याच्यानंतर 20 येईल. तर हे जे नंबर्स आहेत 2, त्याच्यानंतर 2, 11, 20, 20, 29. 29. हां. 2, 11, 20 आणि 29 बर्थ डेट कोणत्याही महिन्याची असू दे, ती येणार आहे. त्यांचा मूलांक 2 येणार आहेत. यांनी खूप इमोशनल नाही, नको. ही लोकं ना खूप इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह लगेच होतात. कधी खूपच लो फील होतं, कधी खूपच हाय फील होतं या लोकांना. तर यांनी आपल्या इमोशन्सला थोडं कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि ओके. महादेवाची पूजा नक्कीच करायला पाहिजे. स्पेशली असं म्हणेल की महादेवाला रोज पाणी वाहा, त्यांना थोडंसं चंदन वगैरे लावा आणि एक का होईना बेलपत्र यांनी महादेवाला व्हायला पाहिजे आणि घरामध्ये यांच्या बेलपत्राचं झाड असायला पाहिजे. ओके. तर त्यांना त्याचा खूप छान फायदा होईल आणि ग्रोथ खूप छान मिळेल. म्हणजे जे 2 नंबरवाल्यांचं म्हणा किंवा 11 नंबरवाल्यांचं काय प्रॉब्लेम आहे, हे ना थोडे आळशी असतात. अच्छा. आहे ते, खरंच आहे. कमेंट करून सांगा की खरंच आहेत की नाही आळशी. थोडे कुठेतरी आळशी असतात. यांना ना पुश करणार कोणी मिळालं ना, हां. तर ते कुठल्या कुठे जाऊ शकतात. अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर आहे. त्याला मेंटॉर तसा मिळालेला आहे, पुश करत असतो की तो काही ना काही काम करणार, नाहीतर ते आळशी होतात. 3 नंबरवाल्यांनी ऑलवेज नॉलेज गेन करत राहायला पाहिजे. काही ना काही शिकत राहा. असं नाही आहे की डिग्री करा, डिप्लोमा करा, असं म्हणत नाही आहे मी. काहीतरी शिकत राहा. हे बघा, आता बुक्स वगैरे तर कोणी वाचत नाही. तर भरपूर वेगवेगळे ॲप आलेले आहे की ज्याच्याने तुम्ही बुक्स डायरेक्ट ऐकू शकता. तर ते करा तुम्ही किंवा नवीन काहीतरी, जसं आता तुम्ही सोशल मीडियामध्ये आहात, तुमचा 21 पण आहे, 3 पण आहे, तर याच्याशी रिलेटेड तुम्ही काय नवीन शिकू शकता. YouTubeवरनं म्हणा, व्हॉटएव्हर, कुठूनही तुम्ही शिकू शकता. तर हे जितकं जास्त शिकतील तितकं त्यांचा गुरु स्ट्रॉंग होत राहील आणि त्यांना त्याचा फायदा मिळत राहील. अच्छा. 3 नंबरवाल्यांनी तेच करायचं आणि कोणीही न विचारता कोणालाही कधीही 3 नंबरवाल्यांनी नॉलेज देऊ नये. म्हणजे तुमच्या मित्रांनी तुम्हाला विचारलं नाही ना, की तू कसा पॉडकास्ट करतोय, तर तुम्ही त्याला टिप्स द्यायचे नाहीत. अच्छा. ओके. स्वतःहून कोणालाही नॉलेज देऊ नका आणि 3 नंबरवाल्यांना हा प्रॉब्लेमच असतो, की तो जिथे-तिथे जातो आपलं नॉलेज द्यायला सुरुवात करतो. अच्छा. मी असं म्हणत नाही की कोणाला नॉलेज विदाऊट पैसा द्यायचं. 3 नंबरवाल्यांसाठी आहे हे, ओके. की 3 नंबर कोणी विचारलं तर नक्की द्या, पण नाही विचारलं तर देऊ नका. ओके. आणि नॉलेज गेन करत राहा. विष्णूची पूजा करा, खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. ऑलवेज आपण बसलेलो आहोत किंवा तुमचं एडिटिंग चालू आहे, तुम्ही सहज असेच बसलेला आहात, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, मनातल्या मनात नामस्मरण करत राहा. कारण मी प्रत्येकानं हे सांगते की असं नाही करायचं आहे की फक्त सकाळी अर्धा तास बसले, पूजा केली आणि मग दिवसभर आपण देवाला मग आठवण पण काढत नाही. तसं करू नये. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याचं नामस्मरण करत राहा. तर 4 नंबरचे जे आहेत हे जुगाडू असतात. हां. 1 नंबरचे जुगाडू असतात, पण तितकेच खूप चांगले मित्र असतात हे. अच्छा. 4 नंबरचे लोक 1 नंबर जुगाडू असतात. बरोबर बोललात. 4 नंबरचे लोक 1 नंबर जुगाडू असतात आणि खरंच असतात हे. हां. मित्रासाठी काहीही करू शकतात. या लोकांनी काय करायला पाहिजे, तर कोणाहीकडनं इलेक्ट्रॉनिक्स आयटम गिफ्टमध्ये घेऊ नये किंवा कोणाला देऊ पण नाही. ओके. हे त्यांनी कधीच करायचं नाही आहे. इलेक्ट्रॉनिक आयटम्स कोणाला द्यायचे पण नाही आणि कोणाकडनं घ्यायचे पण नाही आहे. सरस्वतीची पूजा यांनी मात्र नक्की करायला पाहिजे. इनफॅक्ट मी म्हणेल की यांच्या घरी एक छोटीशी सरस्वतीची मूर्ती असायला पाहिजे. ओके. ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्यांनी गणपतीला पण दुर्वा वगैरे वाहिल्या तर उत्तम. बेस्ट. कारण 4 नंबरवाल्यांना माहिती आहे का काय प्रॉब्लेम असतो, की यांना असं दिसत भ्रम म्हणतो ना आपण, भ्रमंती असते. हां, मला ना इथे पैसा मिळणार आहे, पण त्याला तो मिळत नाही. ओके. तर हा भ्रम दूर करण्यासाठी या लोकांनी स्वतःवर काम करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे. ओके. 4 आणि 7
अच्छा. तसं बघितलं तर सगळ्यांनीच मेडिटेशन करायला पाहिजे, पण स्पेशली म्हणेल की 4 आणि 7 नंबरवाल्यांनी मेडिटेशन करावंच. बेस्ट. 5 वाले खूप गोंडस असतात हां. दिसायला. जरी तो माणूस 35-40 वर्षाचा पण असेल ना, पण तो दिसेल त्याच्यापेक्षा 3-4 वर्ष लहानच दिसेल. ओके. आणि या लोकांनी जर ट्रॅव्हल केलं ना, हां. कारण हे एका जागेवर बसू शकत नाही. हम्म. 5 म्हणजे काय आहे? बुध म्हणजे सगळ्यात छोटा ग्रह आहे. हम्म. आणि सगळ्यात छोटा म्हटला की तो कसा असतो? सगळ्यात घरातलं छोटं लहान बाळ तुमच्या डोळ्यासमोर आणा, हम्म. एका जागेवर बसतो का? अजिबात नाही. तसेच हे 5 नंबरवाले असतात. हे बिझनेस करतातच, किंवा जे करत नसतील त्यांना मी एक सांगेल की जॉबच्या सोबत तुम्ही बिझनेस पण करा, तुम्हाला नक्कीच पैसा मिळेल. आणि ट्रॅव्हल करा, शॉर्ट ट्रॅव्हल असू दे, काही असू दे. आता पुण्यामध्ये जर राहणारी लोक आहेत तर काही नाही तर जास्त नाही तर सिद्धिविनायकाला मुंबईला जाऊन आलात एखाद्या सॅटर्डे संडे, म्हणजे जे शॉर्ट ट्रॅव्हल्स तरी यांनी करावे तर यांना छान फायदा मिळेल. 6 नंबर म्हणजे तर शुक्रचा नंबर आहे. महालक्ष्मीची कृपा तर यांच्यावर असतेच. पण जर हे एक मराठी वर्ड आहे की घाण जर राहिले तर त्यांच्याजवळ कधीच पैसा राहणार नाही. ओके. यांनी यांची कपाट स्पेशली व्यवस्थित असायला पाहिजे यांची. आणि घरातून निघताना यांनी अत्तर, परफ्यूम म्हणत नाहीये मी, स्पेशली गुलाबाचं किंवा चंदनचं अत्तर लावून 6 नंबरवाले निघालेत ना, पैसा टिकेल अच्छा. आणि येईल सुद्धा. शुक्र आणि अत्तर याचा फार जवळचा संबंध आहे हे मी ऐकलं होतं. खूप. आणि नीट असायला पाहिजे यांचं हम्म. घर, नीट असायला पाहिजे. हे बघा, जर मोठ्या फॅमिलीमध्ये, जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही राहत असाल, पूर्ण घर तुम्ही नाही करू शकत असाल, तुमचं कपाट जे आहे ते नीट असायला पाहिजे. अच्छा. आणि तुम्ही स्वतः आणि मॅक्झिमम मी बघितलेलं आहे की 6 नंबर ज्यांचा शुक्र चांगला असतो ज्योतिषशास्त्राप्रमाणे पण, तर ते बाहेर दूध आणायला पण जातील ना तर प्रेसचीच टी शर्ट घालून जातील. हो. अच्छा. एकदम व्यवस्थित असं नीटनेटकच जाणार आणि घेणार. आणि तेच जर शुक्र चांगला नसेल तर मग नकोच काही बोलायला. 7 नंबर जो आहे म्हणजे त्याच्याजवळ हे नाही आहे, ब्रेन नाही आहे. जो काही विचार करतो मनाने करतो फक्त. अच्छा. म्हणजे 7 नंबर म्हणजे केतू झालेला आहे, हां. तो फक्त मनाने विचार करतो. तर या लोकांनी कोणतंही काम करताना आधी एखाद्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल की शेअर मार्केटमध्ये याला पैसा टाकायचा आहे तर आधी शेअर मार्केटमध्ये जो ज्याला खूप जास्त नॉलेज आहे, जो मोठा मेंटॉर आहे, त्याच्याशी आधी गायडन्स घ्यावा आणि मगच काम करावं. ओके. 7 नंबरवाल्यांनी कोणताही मोठा निर्णय स्वतःहून घेऊ नये. ओके. 2-3 जणांकडनं आधी गायडन्स घ्यावा, सल्ला घ्यावा आणि मगच काम करावं. कारण त्यांचं चूकच हे होते की हे चुकीचे निर्णय घेतात, मग यांचा पैसा अटकतो आणि मग लॉसेस खूप होतात यांना. तर त्यामुळे त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही. कारण ते मनाने जास्त काम घेतात. मनाने. आता फॉर एक्झाम्पल मी 7 नंबर आहे, आज आपली ओळख चांगली झालेली आहे आणि तुम्ही माझ्याजवळ आलात किंवा फोन पण केला मला की मॅडम असं झालं, मला गरज आहे पैशाची, मला द्या तुम्ही असं करणार नाही. आय एम जस्ट एक्झाम्पल देते मी. तर मी स्वतः देऊन टाकेल तुम्हाला आणि ते माझे पैसे गेलेत, बुडालेत. ओके. आणि त्याच्यातही जर मोबाईल नंबर 27 आला मग तर कधीच मिळणार नाही. 27 ज्याच्या मोबाईल नंबरमध्ये असतो त्यांनी लोकांना दिलेला पैसा हा लवकर मिळत नाही. 8 नंबर शनीचा आहे, सगळे खूप घाबरतात, पण शनी जेवढा पैसा देतो तेवढा कोणताही ग्रह देत नाही. फक्त तुम्ही डिसिप्लिनमध्ये असायला पाहिजे. फर्स्ट थिंग डिसिप्लिन. सेकंड थिंग, यांनी आपले जे कोणी ज्युनियर्स आहेत, घरचे मेड आहेत, यांचं मन दुखवू नका. अननेसेसरी जे म्हणतात, हे बघा, काम करणार नाही तर तुम्हाला बोलावंच लागणार आहे. दिस इज द डिफरंट पार्ट. पण चांगलं काम केलं तरी काही लोकांना सवय असते ना टोचून बोलायची, ते करू नका. आणि एक खूप सुंदर रेमेडी यांच्यासाठी, सॅटर्डे टू सॅटर्डे यांनी बेगर्स जे असतात, भिकारी असतात किंवा जे गरजू आहेत ते फिरत असतात, त्यांना वडापाव, समोसा, ऑइली तेलातून काढलेले जे पदार्थ असतात ते यांनी खाऊ घालायला पाहिजे. तर यांच्यासाठी खूप म्हणजे पैसा असा येईल, छान येईल. पण असं नाहीये हे की 2 सॅटर्डे केला आणि पैसा काम करावं लागेल, कारण शनी खूप मेहनत करायला लावतो. यांच्या शनी जे पण 8 नंबरवाले आहेत यांना मेहनत खूप करावी लागते आणि आफ्टर मेहनतच यांना पैसा मिळतो. थोडं डिले होतं पण डिनाय नाहीये. शनै असतं हळूहळू. 9 म्हणजे मंगळ आहे, सगळं मंगळ असतं. आणि 9 नंबरवाल्यांना जर पैसा हवा असेल तर यांनी, मी तुम्हाला आता सांगितलं की तुमचा भाग्यांक 9 येतो, तर त्यांनी जिम करावा, एक्सरसाइज करावी. यांनी रिअल इस्टेटमध्ये जायला पाहिजे. धरतीशी रिलेटेड जे काही कामं आहेत, म्हणजे शेतकरी पण, ॲग्रिकल्चरल वर्क पण जे आहेत, त्यांनी याच्याशी रिलेटेड काम केलं ना तर यांना पैसा मिळेलच. अच्छा. ओके. आणि अजून काही त्यांना रेमेडीज काही? यांना यांच्यासाठी आहे की हनुमानजी यांनी हनुमानजीचं जास्त केलं ना, इनफॅक्ट मी म्हणे सगळ्यांनीच करायला पाहिजे, पण 9 नंबरवाल्यांसाठी स्पेशल आहे की त्यांनी हनुमानजी साऊथला, आपल्या घराच्या साऊथला लावा, तर त्यांना खूप छान इफेक्ट मिळतो आणि पैसा टिकतो. ओके. आणि पैसा राहतो.